नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी आलेली आहे होळी आणि या होळीच्या दिवशी हुताक्षणी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपण होळीचा सण साजरा करत असतो. होळी हा दिवस वाईट विचार, नकारात्मकता, आजारपण, दरिद्री याचा त्याग करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप अतिशय शुभ मानला जातो. जितकं महत्त्व दिवाळीच्या अमावास्येला, कोजागिरी पौर्णिमेला महत्त्व आहे, तितकंच महत्त्व ह्या हुताक्षणी पौर्णिमेला असतं. आणि ह्या 3 रात्री ज्या आहेत तर त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी, माता लक्ष्मीच्या आगमनासाठी खूप महत्त्वाच्या आणि विशेष प्रभावी मानल्या जातात. तर यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस खूप अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा, उपाय करणाऱ्यांना ती धन, धान्य, सुख, शांती, समृद्धी प्रदान करते. या होळीच्या दिवशी धृती योग, शूल योग असणार आहे. हा योग अतिशय शुभ मानला जातो. या काळात आपण केलेल्या सेवा, उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. या होळीच्या दिवशी तुम्हाला फक्त 5 रुपयाचं नाणं अशा एका ठिकाणी ठेवायचं आहे. यामुळे घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैशाच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन 7 पिढ्याचं आपलं जे काय दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर होईल, नष्ट होईल. तर हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. या दिवशी गुरुवार आहे आणि तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांची चणचण भासत असेल, आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल, या नात्या कारणाने घरातून पैसा निघून जात असेल किंवा खूप प्रमाणात कष्ट मेहनत करूनही म्हणावी तशी आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल, तुमचा एखादा व्यवसाय आहे, उद्योग आहे किंवा तो चांगला चालत नसेल, त्यामध्ये वृद्धी होत नसेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ जी आहे तर ती तुमच्यावरती येत आहे किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, मग हे कर्ज गाडीचं असेल, घराचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज परतफेड करण्याचा तुम्ही खूप प्रमाणात प्रयत्न करत आहे, परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, कर्ज परत करण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल, घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर हे खुंटलेले आहे, बंद झालेले आहे, घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही काही संपायचं नाव घेत नसेल, तर तुम्ही या होळीच्या दिवशी हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय अवश्य करून बघा. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय केल्याने 100% तुमच्या जीवनातील अगदी कठीणातील कठीण आणि मोठ्या अडचणी ज्या आहेत तर मोठ्या आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे कारण पौर्णिमेचा जो दिवस आहे तर हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जेव्हा आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करतो, उपाय करतो तर ती आपल्यावरती
अखंड स्वरूपात प्रसन्न होत असते आणि माता लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहे. तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो बघितला असेल किंवा मूर्ती बघितली असेल तर माता लक्ष्मीच्या हातामधनं तुम्हाला चांदीचे सोन्याचे जे नाणे आहेत तर ते पडताना दिसत असतात. आणि याच दिवशी जर आपण या नाण्यासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे. आता जर तुमच्या घरामध्ये चांदीची वाटी असेल तर आवर्जून चांदीचीच वाटी घ्या आणि चांदीची वाटी नसेलच तर मग तुम्ही एखादी मातीचं भांडं घेऊ शकता किंवा स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालणार आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं जे दूध आहे तर ते ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. हे चांगलं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 5 रुपयाचं हे एक नाणं जे आहे तर ते घ्यायचं आहे. ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि हा 5 रुपयाचा जो कॉईन आहे तर तो देखील तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचा आहे. यानंतर ही जी वाटी आहे तर ही वाटी आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे. आता तुम्ही गच्चीवरती ठेवा, टेरेसवरती ठेवा, जिथे कुठे तुम्हाला म्हणजे चंद्राचा प्रकाश त्या वाटीमध्ये पडेल तिथे तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे. आता तुमच्या टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये संपूर्ण तुम्हाला ही वाटी ठेवून घ्यायची आहे. जिथे कुठे तुम्हाला चंद्र हा पूर्ण दिसतो तिथे तुम्हाला त्या चंद्रप्रकाशामध्ये ही वाटी ठेवायची आहे. तो चंद्र जो आहे तर तो त्या दुधामध्ये आपल्याला दिसेल अशा पद्धतीने ही वाटी ठेवायची आहे. या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आता ही वाटी तुम्ही दुधाची वाटी जी आहे तर ती आपण ठेवल्यानंतर 1 ते 1.5 तास तुम्हाला तशीच राहून द्यायची आहे. 1-1.5 तासानंतर त्यावरती आपल्याला एक झाकण घालून ती वाटी तिथे चंद्रप्रकाशामध्ये रात्रभर ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. 6च्या अगोदर उठला तरी देखील चालणार आहे. तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर त्या चांदीच्या वाटीमधून तुम्हाला तो 5 रुपयाचा शिक्का जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून काढायचा आहे. यानंतर तुम्हाला जे दूध आपण अर्पण वाटीमध्ये ठेवलेलं आहे तर ते पिंपळ वृक्षाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. जर तुमच्या घराजवळ कुठे वृक्ष नसेल तर मग तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला ते दूध जे आहे वाटीतील तर ते अर्पण करू शकता. यानंतर काय करायचं आहे, स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची. ते 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून एखादं फूल अर्पण करायचं आहे. तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्या नाण्याला. ज्यावेळी आपण हे नाणं म्हणजे हे नाणं जे आहे तर ते सिद्ध झालेलं असतं. त्या नाण्यामध्ये तुम्हाला आकर्षित करण्याची खूप त्या नाण्यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची अतिशय प्रभावी शक्ती जी आहे तर ती जास्त प्रमाणात वाढत जाते. जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्यावेळी आपल्या घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे नाणं ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे नाणं जे आहे कॉईन जो आहे 5 रुपयाचा तर ते ठेवू शकता. नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही. जोपर्यंत हे नाणं तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही आर्थिक अडचणी ज्या आहे समस्या ज्या आहेत तर त्या येणार नाही. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल मग हे नाणं तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल, त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल, तिथे तुम्ही हे नाणं ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे नाणं बांधून ठेवू शकता. जर होळीच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करा. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला एखादा एकाक्षी नारळ भेटला तर आवर्जून तो खरेदी करून घरी
घरी आणा. एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एकच डोळा असतो बघा, त्या नारळाला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं. ते नारळ साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप प्रतीक मानलं जातं. या दिवशी जर तुम्हाला असा नारळ भेटला तर तो घरी आणायचा आहे. आपल्या देवघरासमोर ठेवून एका लाल कपड्यामध्ये आपल्याला तो बांधायचा आहे. यानंतर हा नारळ तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्या घरामध्ये कोणतीही कुठलीही गरिबी आणि दरिद्री प्रवेश करत नाही. घरातील सर्व नकारात्मकता, दोष, अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. घरात आर्थिक स्थिती मजबूत राहते. म्हणून तुम्हाला असा नारळ जरी कुठे भेटला तर आवर्जून तो तुम्ही घरी घेऊन या आणि तो आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये आवर्जून ठेवा. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी होळीमध्ये एक नारळ आपल्याला आवर्जून आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी देखील एक नारळ अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे होळीमध्ये उद्याच्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने काळे तीळ सुद्धा होळीमध्ये अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या शरीरातील, आपल्या घरातील जी काय नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते. आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येते. कोणतेही उपाय, सेवा मनापासून करून बघा. तुम्हाला सेवेचा, उपायाचा नक्कीच फायदा होईल. काहींना थोडा वेळ लागेल, काहींना रिझल्ट जे आहे तर ते लवकर मिळायला सुरुवात होईल. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी उपाय करण्याचा प्रयत्न करा. उद्याचा दिवस खूप म्हणजे सोन्यासारखा दिवस आहे आणि ही सोन्यासारखी संधी आपल्याला वर्षातून फक्त एकदाच मिळत असते. म्हणून त्या संधीचं सोनं आपल्याला उद्या करायचे आहे. होतील तेवढे उपाय, सेवा आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मीच्या आगमनाची आपल्याला तयारी करायची आहे. आपलं घर, अंगण स्वच्छ ठेवायचं आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावरती एक दिवा आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून एक लाईक, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन छानशा माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला साईराम.